असताना दरवर्षी उत्सव कारखाने कोण चालवतो याचा अभ्यास केला जातो. त्यांना बक्षीस दिलं जातं. आम्हाला लोकांच्या हसून ते दिलं जातं. आणि मला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला बक्षिसाच्या कार्यक्रमाला मी गेलो तरी सुद्धा माझे लक्ष होतं. मला असंच आहे की वल्लभशेठ बेनके आमचे सहकारी होते. माझ्या बरोबर त्यांनी काम केलं. हा श्री सहकार्याने साथ दिली. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा माझी स्वतःच्या अनेकांची होती. पण दुर्दैवाने त्यांनी वेगळा रस्ता घेतला. कधी माझ्याबरोबर कधी दुसऱ्याबरोबर. आणि शेवटी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ज्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्या विचाराला आपल्या वडिलांच्या विचाराला साथ दिली, शक्ती दिली, त्यांच्यावरचा संपर्क हाच सोडून जे पक्ष फोडतात, चुकीचं राजकारण करतात, त्यांच्यावर जायचा निर्णय त्यांनी घेतला. मी आपल्याला स्वच्छ सांगू इच्छितो की आज पक्ष फोडणं त्याला अक्कल लागत नाही. एखादी गोष्ट उभी करणं त्याला अक्कल लागते. एखादी गोष्ट उद्ध्वस्त करणं त्याला अक्कल लागत नाही. आणि जिथे अक्कल नाही, अक्कल लागत नाही, याची आठवण ज्यांना होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो. मला माहीत नव्हतं. आल्याने चौकशी केली. तुम्ही जाऊन आला म्हणजे हो, तुमची व्यवस्था नेहमीसारखी नाही म्हणजे नेहमीसारखी नाही. नाही तर मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात हेच त्यांनी सांगितलं. ते सांगतात, दिलीप सांगतात, निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोलणार नाही. काय बोलायचं यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली. त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो, जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांशी गणोजी शेठांनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच निकाल आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषणांना 100% पराभूत करा करा करा. लोकांनी उद्योग केले, संघर्ष केले, भांडणं केली. काही गोष्टी जास्त मी सांगत नाही, पण मी लक्ष घातलं त्याबद्दल बाहेर आहे. तुम्हाला कळलं नाही. मी लक्ष घातलं नसतं तर त्यांची जागा आत होती. आणि ते सगळं करण्याचे उद्योग या लोकांनी त्या ठिकाणी केलेले होते. आज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील. दहशतीचं चित्र हे वाढलं. आज तुमच्या हॉस्पिटल येत आहे, ते सांगतात तुम्हाला की मी नुसताच आमदार राहणार आहे, मी मंत्री होणार आहे, मला मंत्री कोणत्या करणार आहे. त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांची भूमिका काय हे तुला सगळ्यांना माहिती आहे. त्याला मी मंत्री होणार आहे वगैरे त्यांनी किती थापा मारल्या तर त्यात काही तथ्य नाही. त्याच्यामध्ये तुम्ही किती विचार करू नका. मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना युनियन हे असेल तर ते या सगळ्या संकटात किती वाचले असते हे सांगता येते. एक गोष्ट वर्ष तरी खरीच नाही.
त्या आमदार तुमचे काही दिवसापासून बोलले की बाळासाहेबांच्या बरोबर मी वाचलं. त्याचं माझ्या आयुष्यामध्ये भाजपने मला तुरुंगात टाकलं असतं. काय असेल ते करा, भाजपला मंजूर असतं. आणि जाऊन बसले मदत कोणाची घेतली, कोणाच्या ओळखीचं काम करतं. आज माझं स्वच्छ म्हणणं आहे की यांचा विश्वास करण्याच्या संबंधीचं हे व्यक्तिमत्व नाही. या सैनिकाचा विकास करण्याचा असेल तर इथं बदल केला पाहिजे.